नमस्कार शिवांनो. गेल्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं की समर्थ आपल्याला सांगतायत, मना तू असं वाग तसं वागू नकोस, या गोष्टी कर त्या गोष्टी करू नकोस. आजच्या श्लोकांचा पोत थोडासा बदलणार आहे. आपण थेट श्लोकांकडे वळूयात, सुरुवात करूयात. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. गेल्या वेळेपर्यंत ते सांगत होते की मना, तुला कोणी वाईट बोललं तर ते वाईट मानू नकोस, त्याची रिॲक्शन म्हणून तू वाईट बोलू नकोस, विनम्र रहा वगैरे वगैरे. आजच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की देहाला जे दुःख होईल त्याला सुख मान. आणि यात तुला मदत कशाची होणार आहे तर सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. रामाची प्रीती मनात धरल्यामुळे या गोष्टीला मदत होणार आहे की देहे दुःख ते सुख मानीत जावे. रामाची प्रीती म्हणजे कोणाची प्रीती मनात धरायची आहे हेही थोडं लक्षात घेण्यासारखं आहे. त्याचा विचार आपण करूच यात. पण रामाची प्रीती मनात धरल्यामुळे सुखाची स्वये सांडी जीवी करावी. म्हणजे स्वतःच्या सुखाची चिंता करू नकोस, स्वतःच्या सुखासाठी झटू नकोस. मग काय कर, देहाला जे दुःख मिळतंय तेही सुख मानित जा. आता हे सोपं आहे का हो? आपल्याला साधं एक काटा मोडला तर आपल्याला ते सहन होत नाही. पण इथे अशा दुःखाचं वर्णन केलेलंच नाही. हे दुःखसुद्धा तुम्ही दुःख मानू नका इथपर्यंत आपण करूही शकू. सुख कसं मानायचं याला. पण इथे जे सांगितलेलं आहे ते टिपिकली आपण ज्याला दुःख मानतो सगळेच, व्यायाम करणे किंवा इतर प्रकारे शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी जे कष्ट पडतात ते कष्ट घेणे, आहाराची पथ्य पाळणे, या प्रकारच्या दुःखांना, दुःख मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकेन कारण हे दुःख नाही आहे, खरं तर हे आवश्यक आहे, आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण हे आपण करत नाही. तर एवढीच दुःख. इथं असं नाही आहे कुठे म्हणलेलं की तुम्ही मुद्दामून दुःख करून घ्या म्हणजे काट्यांच्या शय्येवर झोपा किंवा विस्तवावर चाला आणि त्याला सुख माना, असं नाही आहे याचा अर्थ. आपल्याला जे आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी करावं लागेल ते करीत राहा. आणि त्याबरोबर जर थोडं छोटं मोठं काही जर दुखणं म्हणा, दुःख म्हणा, शरीराच्या लेवलला आलेलं असेल तर त्याला दुःख मानत बसू नका, त्याला सुख मानित जा. आणि इथे मी जे म्हणतोय त्याचा प्रूफ म्हणा, त्याचं काय म्हणायचं, त्याला पुष्टी देणारं वाक्य म्हणा, पुढचं वाक्य आहे की विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जे दुःख येतंय त्याला विवेकाने झेलणं. आणि मी जे मगाशी म्हणलं की दुःख म्हणजे विस्तवावर चालू नका, त्याची आवश्यकता नाही आहे. पण जे आपल्या वाट्याला येईल त्याला विवेकाने घ्या. विवेक म्हणजे सारासाराच्या जवळ येणारा मनाचा भाग, सारासार विचार. सो तुम्ही जर असं काट्याच्या शय्येवर झोपायला लागला तर ती विवेकाची कृती झाली का तर नाही. म्हणून देहे दुःख ते सुख मानित जावे, याचा अर्थ जेवढं दुःख आपल्या वाट्याला आलंय ते आणि जेवढं आपल्याला शरीर सुदृढ ठेवायला आवश्यक आहे ते करू. इथे मी हा अर्थ का घेतोय की देहे दुःख म्हणजे शरीराला सुदृढ ठेवण्यासाठीचं, ह्याचं आणखी एक कारण पुढे काही श्लोकांनंतर येईल की समर्थाच्या भक्ताला वाकड्या नजरेने कोणी पाहू शकेल काय, अजिबात कोणी पाहू शकणार नाही. कारण तुम्हाला माहिती असेल की समर्थांनी स्वतःच्या शिष्यांना सुरुवात करून देण्यासाठी बलोपासनेचा पहिली त्यांची पायरी होती.
बल उपासना, शरीर सुदृढ ताकदवान असलं पाहिजे. इतकंच काय, याचा उपयोग ते त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा करत होते. म्हणजे कसं, तर त्यांच्या काळात त्यांच्या वेळी मुघलांचं म्हणा, मुसलमानांचं राज्य होतं, अत्याचार प्रजेवर होत होते. याच्या विरुद्ध लढा उभारला होता साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग त्यात आपण काय वाटा उचलू शकू? तर आपले हे शिष्य आहेत, यांना सगळे संन्यासी बैरागी समजणार आहेत, तर त्यांना आपण स्पाय म्हणून, हेर म्हणून वापरू शकू. पण हा हेर जर पकडला गेला तर त्याच्यावर अत्याचार होणार आहेत. मग त्याला सहन करण्यासाठी त्याला बळाची आवश्यकता पडणार आहे, शारीरिक बळाची. इतका दूरवरचा विचार समर्थांनी करून ठेवला होता. म्हणून मी हा अर्थ घेतोय की आपलं शरीर सुदृढ ठेवणं आणि विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. स्वस्वरूपी म्हणजे आपण गेल्या 1-2 व्हिडिओजमध्ये पाहिलं तसं, स्व मी आहे या स्वरूपामध्ये, त्या आत्मरूपामध्ये स्वतःला भरावे. भरावे म्हणजे जाणावे. पुढचा श्लोक पाहूया. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आता देहाला आलेलं दुःख, आपल्या वाटेला आलेलं दुःख, दुखणं, रोग, याला सुख मानित जावं का? कारण जगात सर्वसुखी असा कोणी नाहीच आहे. एखादा माणूस जर स्वतःला सर्वसुखी म्हणत असेल तर त्याचं एकच कारण असू शकतं की जे याच्या आधीच्या श्लोकामध्ये, म्हणजे मला वाटतं 8व्या किंवा 9व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, न होता मनासारिखे दुःख मोठे. मनासारखे म्हणजे मनातली वासना, सर्व वासना त्याने सोडून दिल्या तरच तो सुखी होऊ शकेल. तर तो एक भाग झाला. पण अदरवाईज म्हणजे ज्याने हा आध्यात्मिक मार्ग स्वीकारलेला नाही, वासना सोडून दिलेल्या नाहीत, अशामध्ये सर्वसुखी कोणी आहे का? तर कोणी नाही. म्हणून विचारे मना तुची शोधून पाहे. सुखी माणसाचा सदरा नाही मिळत हो. आणि मग ते म्हणतात की हे जे काही दुःख आलेलं आहे, दुखणं आलेलं आहे, रोग आलेला आहे, जे काही आलेलं आहे ते मनात वाची रे पूर्वसंचित केले. बघा तुम्ही, किती वेळा असं होतं की आपण एखादा विचार करायला आणि ती गोष्ट जशीच्या तशी घडायला. हल्लीच्या काळामध्ये याच्यावरती मोठमोठे व्हिडिओज, मोठमोठे पिक्चर बनत आहेत की आपल्या मनात जे येईल ते मॅनिफेस्ट कसं करावं, त्याला सत्यात कसं उतरवावं. सो तू जर काही विचार केलास तर ते तसं घडत जातं. आणि मग बाबा, मी तर काही असा आजार मागितला नव्हता, मग का मला झाला आजार किंवा दुःख? हो, हे तुम्ही थेट नाही मागितलं, पण परोक्ष पद्धतीने तुम्ही हे मागितलेलंच असतं. परोक्ष पद्धतीने म्हणजे काय? हे नको व्हायला बरं. आता हे नको व्हायला बरं मध्ये मनाला होय आणि नाही कळत नाही, त्याला फक्त ती इमेज दिसत असते. मग ते सत्यात मन उतरवायला लागतं. म्हणून त्वाची रे पूर्व संचित केले. संचित म्हणजे काय? संचय केलास. कधीतरी मागितलं होतं, काल नाही मागितलंस आज मला रोग व्हावा म्हणून. मग ते कधीचं तरी आज आलेलं आहे. आता त्याला तू दुःख मानून त्याच्यावर जर रिॲक्ट करत बसणार असलास तर ते वाढत जाणार आहे. रिॲक्ट करू नकोस, रिस्पॉन्ड कर. थोडा वेळ घे, डिसाईड कर की अमुक करणं योग्य राहील, तमुक करणं योग्य नाही राहणार, आणि मग काय करायचं ते कर. दुसरी गोष्ट, याला दुःख मानू नये याचा आणखी एक हे पैलू आहे की दुखणं म्हणजे पेन, वेदना आजारामुळे येऊ शकते, पण त्या आजारामुळे आलेल्या पेनला तुम्ही रिॲक्ट करत राहिलात तर त्याचं सफरिंग होतं. आता हे करू नकोस, एवढंच ते म्हणतात.
सफरिंग म्हणजे त्रास होतो त्याचा. वेदना असतातच, त्या जात नाहीत. पण तुम्ही आई ग दुखतंय काय माझ्याच नशिबी आलंय हे करत बसलात की त्याचा त्रास व्हायला लागतो. त्रास न होता वेदना राहू शकतात. प्रयोग करून पहा. आणखी एक गोष्ट इथे मनात वाचिरे पूर्वसंचित केले म्हणजे काय, इथे ते म्हणतात की तू कर्म केलंस तसं तुला भोगणं प्राप्त झालंय, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आता हा कर्माचा सिद्धांत जर आपण पाहिला की तू केलंस त्याचं तुला फळ मिळतंय, तर आपल्याकडे काही लोक असं मानतात की या सिद्धांतामुळे लोक आळशी होतात. आता हे आळशीपणा खरंच या सिद्धांतामुळे आहे का, ह्याच्यात काही नशीब असं म्हणलेलं आहे का? तर नशीब नाही. नशीब प्राक्तन या कल्पना अशा आहेत की ते असं लिहिलेलं आहे, ते तुम्ही काही केलं तरी बदलू शकत नाही. असं नशीब नक्की नाही. उलट इथे तुम्ही जर पाहिलं तर त्वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे आज प्राप्त झाले, तर याचा अर्थ असाही नाही का होत की मी आत्ता जे करेन त्यासारखे भोगणे पुढे प्राप्त होईल. मग आत्ता तरी मी नीट काम करेन ना, चांगलं कर्म करेन, सत्कर्म करेन, त्यातून मला पुढचं भोगणं तरी चांगलं प्राप्त होईल. आता हा थोडा काय म्हणायचं लॉजिकल भाग झाला किंवा स्वार्थी विचार झाला, पण ठीक आहे. म्हणजे इथे जर कर्म सिद्धांत कर्माचा सिद्धांत जरी मांडलेला असला तरी त्याच्या विरोधात काही विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. आज आपण सत्कर्म करूयात एवढंच मनात घेण्याची आवश्यकता आहे. मी जे मगाशी म्हणलं की पेन हे आजारामुळे येऊ शकतं, सफरिंग हे ऑप्शनल असतं. ते पुढच्या श्लोकात अगदी क्लिअरली मांडलेलं आहे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना मानसी, मनामध्ये दुःख आणू नकोस. हे जे काही घडतंय याचं दुःख मला होतंय असं आणू नकोस. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सुद्धा की कोणीतरी वाईट बोललं तर त्याला तू इथे लावून घेऊ नकोस, लावून घेऊ नकोस, मनात दुःख आणू नकोस. जे घडतंय ते पहा. म्हणजे मग तू दुःख आणलं नाहीस तर त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतरण शोक आणि चिंता याच्यात होणार नाही. शोक हे दुःखाचं काय म्हणायचं मॅग्निफाईड रूप, आणि चिंता दुःख आता कसं जाईल याची चिंता. याची गरज नाही ना. चिंता केल्याने कोणती गोष्ट बदलते? समजा मला बँकेचा EMI भरायचा आहे आणि मला त्याची चिंता वाटते, पण चिंता केल्याने तो भरला जातो का? त्याऐवजी निश्चिंत होऊन जर मी कर्म करत राहिलो, काहीतरी काम करत राहिलो तर पैसे येतात आणि EMI भरला जातो. जेवढं माझं लक्ष चिंतेवर असेल तेवढं मी माझं कर्म, माझं काम नीट करू शकणार नाही. मग म्हणून मनामानसी दुःखही आणू नकोस, सर्वथा शोक आणि चिंताही करू नकोस. आणि या सगळ्याचा परिपाक काय आहे? तर विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. म्हणजे शारीरिक दुःख आलं, शारीरिक वेदना आल्या तरी त्याला दुःख मानू नकोस. कोणी वाईट बोललं तरी त्याला दुःख मानू नकोस, कारण ते या देहाला बोललं असलं तरी तुला ते लागत नाही. ही देह बुद्धी सोडून दे. मी म्हणजे हा देह आहे, ही बुद्धी सोडून दे. किती क्लिअरली आपण इतके दिवस म्हणत होतो की सुरुवातीला फक्त हे कर ते करू नकोस टाईपचं सांगितलेलं आहे, पण इतक्या क्लिअरली, इतक्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलेलं आहे की देहबुद्धी सोडून दे.
मी म्हणजे हा देह नाही. हाच विचार ठेव, हाच ध्यास ठेव. आता हे ॲक्च्युली हे हे ध्येय आहे, अध्यात्मातलं ध्येय आहे हे, की देहबुद्धी सुटावी, मीतूपणाची झाली बोळवणं इथपर्यंत आपण पोहोचावं, हे ध्येय आहे. आता हे ध्येय आधीच का सांगून ठेवलं आहे? तुम्ही पहा, सुरुवातीचे श्लोक जरी डूज अँड डोंट्स असतील तरी कुठे 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 हे पेरून ठेवलेलं आहे की तुझं ध्येय काय असलं पाहिजे. ते ध्येय मनामध्ये असल्याशिवाय दिशा ठरत नाही ना वाटचालीची. म्हणून विवेके देहबुद्धी सोडून द्यावी आणि विदेहीपणे हा देह मी नसल्याच्या भावनेमध्ये मुक्ती भोगीत जावी. मुक्ती, मोक्ष हे तुझं ध्येय आहे, हे लक्षात ठेवावंस. याचबरोबर आजच्या श्लोकांची आपण सांगता करूयात. जय जय रघुवीर समर्थ.